हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 7th चॅप्टरचा म्हणजेच इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज आपल्याला देण्यात आलेला आहे तो पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या एक्सरसाइजला. सुरुवातीला बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग करेक्ट ऑफ द ऑप्शन अँड एक्सप्लेन कंप्लीटेड स्टेटमेंट्स. इथे आपल्याला कंसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. आता या पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता हे आपल्याला शोधायचा आहे आणि योग्य त्या ठिकाणी म्हणजे योग्य त्या रिकाम्या जागी आपल्याला तो भरायचा आहे आणि जे काही विधान आपण लिहिलं तर त्याला परत एकदा वाचायचं किंवा त्याला एक्सप्लेन सुद्धा करायचं आहे. तर बघा, सुरुवात करूया आपण आता. पहिलं विधान आहे ए, प्रोसेस ऑफ डॅश ऑफ मिल्क प्रोटीन्स ऑकर ड्यू टू लॅक्टिक ऍसिड. मग यामध्ये बघा, यामध्ये अप्रोप्रिएट म्हणजे योग्य असं ऑप्शन येतो, दॅट इज कोयाग्युलेशन. कोयाग्युलेशन म्हणजे काय याचे एक्सप्लेनेशन बघा आता. द लॅक्टोबॅसिली आर द बॅक्टेरिया कॅरिंग आउट फर्मेंटेशन ऑफ द मिल्क. In this process, the lactose sugar in the milk is converted into lactic acid. This lactic acid causes coagulation of the proteins present in the milk. तर दुधामध्ये लॅक्टोबॅसिली नावाचे बॅक्टेरिया असतात. तर हे बॅक्टेरिया काय करतात तर फर्मेंटेशन ऑफ द मिल्क करतात, दुधाचं किण्वन प्रक्रिया घडवून आणतात. तर या प्रोसेस मध्ये जी काही दुधात असणारी लॅक्टोज शुगर आहे तर त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि हे जे काही लॅक्टिक ऍसिड आहे त्यामुळेच मिल्क मधले जे काही प्रोटीन्स आहेत ते कोॲग्युलेट होतात म्हणजे एकत्र येतात. त्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट, द हार्मफुल बॅक्टेरिया इन लाईक डॅश डॅश इन द इंटेस्टाइन आर डिस्ट्रॉयड ड्यू टू प्रोबायोटिक्स. आता आपले जे काही इंटेस्टाइन आहेत म्हणजे आतडी आहेत तर त्याच्यामध्ये हार्मफुल आणि युजफुल असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. मग असा हार्मफुल बॅक्टेरिया ज्याला आपले प्रोबायोटिक्स मारतात त्याला किल करतात, कोणता आहे तो, दॅट इज क्लोस्ट्रिडियम. आता याचे एक्सप्लेनेशन बघा. In probiotics, there are lactobacilli which are useful. They control other bacteria present in the alimentary canal and also their metabolism. These bacteria thus stop the action of Clostridium, which is a harmful bacteria. त्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपलं, केमिकली विनेगर इज डॅश डॅश, दॅट इज 4% ऍसिटिक ऍसिड. आता याचं एक्सप्लेनेशन, chemically vinegar is 4% acetic acid. It is a good preservative of the food and thus while using it, it is additive to food. It is called vinegar. यालाच विनेगर तर 4% ऑफ ऍसिटिक ऍसिडचं त्याच्यामध्ये प्रमाण असतं. तो चांगला प्रिझर्वेटिव्ह आहे म्हणजे त्याला जर आपण एखाद्या पदार्थामध्ये मिसळला तर तो पदार्थ जास्त काळ टिकून राहतो, म्हणून आपण त्याला प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, salts which can be used as supplement of calcium and iron are obtained from dash dash acid. असे salts जे की आपण सप्लिमेंट म्हणून वापरतो, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम आणि आयर्न, तर ते कोणत्या ऍसिड पासून मिळवले जातात तर ते ग्लुकॅनोइक ऍसिड पासून मिळवले जातात. आता याचे एक्सप्लेनेशन बघा. द मायक्रोब Aspergillus niger is used on the source material of glucose and corn stick liquid to produce amino acid called glucanoic acid. तर एक मायक्रोब आहे त्याचं नाव आहे Aspergillus niger. तर हा वापरला जातो कशासाठी, ॲज अ सोर्स ऑफ मटेरियल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं जे काही मटेरियल आहे तर त्याचा मुख्य सोर्स म्हणून हे वापर या Aspergillus नायगरला आणि त्याचबरोबर कॉर्न स्टिक लिक्विड म्हणजे जे काही मकाचे दाणे असतात तर त्यापासून एक लिक्विड बनवला जातो चॉकलेट सारखा, त्याला पण कॉर्न स्टिक लिक्विड असं म्हणतो. तर त्याच्यापासून अमोनिया ऍसिड आणि अमोनिया ऍसिड बनवला जातो, त्यालाच आपण ग्लुकॅनोइक ऍसिड म्हणतो. ग्लुकॅनिक ऍसिड इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. जो काही ग्लुकॅनोइक ऍसिड आहे तो यूज केला जातो कशासाठी तर वेगवेगळ्या मिनरल्सच्या प्रोडक्शनसाठी आणि त्याचबरोबर ॲज अ सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम अँड आयर्न. कॅल्शियम आणि आयर्न यांचे सप्लिमेंट्स म्हणून सुद्धा ते वापरले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे आपला क्वेश्चन नंबर सेकंड, मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या जुळवा. त्यामध्ये ए ग्रुप आणि बी ग्रुप. आता ए ग्रुप मधले पेअर्स आपल्याला बी ग्रुपशी जोडायचे. मग बघा, झॅलिडॉल टू इम्पार्ट स्वीटनेस म्हणजे जो काही स्वीटनेस आहे म्हणजे आपली गोड चव आहे
तर ती राखण्यासाठी झॅलिथॉल वापरलं जातं. सिट्रिक ऍसिड टू इम्पार्ट ऍसिडिटी इम्पार्ट करण्यासाठी. त्यानंतर आहे लायकोपीन. लायकोपीन इज अ पिगमेंट. ज्या पद्धतीने क्लोरोफिल हा पिगमेंट आहे प्लांट्स मधील ग्रीन लिव्हजचं कारण म्हणजे आपले क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, मग तसाच हा लायकोपीन सुद्धा एक प्रकारचा पिगमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट नायसिन मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. या ठिकाणी आपला जो काही सेकंड क्वेश्चन होता तोही संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला क्वेश्चन नंबर 3 आहे आन्सर द फॉलोइंग, म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यापैकी पहिला ए, which fuels can be obtained by microbial processes, which is it necessary to increase the use of such fuels. तर मायक्रोबियल प्रोसेस करण्यासाठी कोणते कोणते फ्युल्स आपण वापरतो आणि त्याचबरोबर खरंच हे गरजेचं आहे का, किंवा का गरजेचं आहे की आपण असे फ्युल्स वापरणं हे आपल्या काळाची गरज का बनत आहे हे आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन सुद्धा करायचं आहे. सो याचं उत्तर बघा आता. Microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste forms the gaseous fuels in the form of methane gas. तर आपण मोठ्या अर्बन सिटीज मध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर वेस्ट आहे, अर्बन ऍग्रिकल्चर वेस्ट आहे. मग त्यांचं जर आपण अनएरोबिक पद्धतीने डिकम्पोजिशन करण्याचं ठरवलं तर त्यापासून जो काही मिथेन गॅस आहे तो मिथेन गॅस रिलीज होतो. Alcohol is another clean for the energy which is used in the form of ethanol. It is obtained by the fermentation of molasses by treating it with Saccharomyces yeast. आता मोलॅसिस काय तर लक्ष द्या. तर अल्कोहोल हा सुद्धा एक एनर्जी मिळवण्याचा क्लीन एनर्जी. आता क्लीन एनर्जी म्हणजे काय, तर समजा एखादा सबस्टन्स जळत आहे तो बर्न होतोय, तरी सुद्धा तो बर्न होत असताना त्याच्यातून वेगवेगळे सबस्टन्सेस वेगवेगळे पदार्थ इमिट होत नाहीत. लाईक धूर असेल, स्मोक असेल, तर त्याला आपण क्लीन एनर्जी प्रोडक्ट्स म्हणतो. मग त्याच्यापैकीच एक हा अल्कोहोल आहे, ज्याला आपण इथेनॉल म्हणून यूजही करतो. तर हा जो काही इथेनॉल आहे तो एका फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे ऑब्टेन केला जातो मोलॅसिसद्वारे. आता मोलॅसिस काय, तर ऊसापासून बनणारा एक पदार्थ आहे मोलॅसिस, म्हणजे शुगर पासून बनणारा पदार्थ. तर त्याच्यावरती सॅक्रोमायसिस ईस्टची जी काही प्रोसेस आहे किंवा रिॲक्शन म्हणा, वेगवेगळ्या प्रोसेसेस म्हणा, फर्मेंटेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होते आणि आपल्याला इथेनॉल मिळतो. त्यानंतर नेक्स्ट, बाय फोटो रिडक्शन ऑफ वॉटर विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया हायड्रोजन गॅस इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर. दिस हायड्रोजन गॅस इज सेड टू बी द फ्यूल ऑफ द फ्युचर. जे काही फोटो रिडक्शन ऑफ वॉटर आहे, बॅक्टेरियाच्या मदतीने हायड्रोजन गॅस रिलीज केला जातो बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर मध्ये, आणि हा जो काही हायड्रोजन गॅस आहे तर त्याला आपल्या फ्युचरचा फ्यूल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट, दॅट इज इट इज अवेलेबल टू यूज द फ्युल्स ऑब्टेन बाय द मायक्रोबियल प्रोसेसेस ॲज दे आर नॉट पोल्युटिंग. तर ऍडव्हिजिबल म्हणजे आपण जे काही आता वेगवेगळे हायड्रोजन फ्युल्स आहेत किंवा असे फ्युल्स जे की मायक्रोबियल प्रोसेसद्वारे आपण ऑब्टेन करतो तर ते प्रदूषण करणारे नाही, अप्रदूषक आहेत ते. आणि असे फ्युल्स आपण वापरणं हे खूप काळाची गरज आहे. आफ्टर फ्यू 100 years they will be over completely. Moreover, these fossil fuels cause lot of air pollution due to emission of carbon dioxide. Therefore, it is necessary to increase the use of such fuels. तर असे जे काही फ्युल्स आहेत ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढत आहे, हवा प्रदूषण होत आहे, तर म्हणूनच गरज आहे की आपण असे बायोफ्युल्स यूज करावेत आणि आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये कमीत कमी पोल्युशन करावं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन बी, हाऊ कॅन द ऑइल स्पिल्स ऑफ रिव्हर्स अँड ओशन बी क्लीन. आता बऱ्याच वेळेला समुद्रातून किंवा नद्यांमधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते, राईट. मग त्यावेळेला तेल गळती होते, बऱ्याचशा वेळेला वेगवेगळे इंधन त्या पाण्यावरती सांडतात आणि त्या ठिकाणी तेलाचे तवंगच्या तवंग आपल्याला नदीवरती आणि समुद्रावरती पाहायला मिळतात. मग अशा प्रकारे जो काही तवंग निर्माण होतात किंवा जे काही प्रदूषण त्या पाण्यात निर्माण होतं तर ते आपण कशा पद्धतीने स्वच्छ करणार आहोत. याचं उत्तर बघा. द ऑइल स्पिल्स आर कॉज्ड बाय क्रूड ऑइल और पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स. जे काही पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स आहेत तर त्याच्यामुळेच हे ऑइल स्पिल्स निर्माण होतात. द ऑइल स्पिल्स टेक्स प्लेस इन रिव्हर और ओशियन्स ड्यू टू सेव्हरल रिझन.
जे काही ऑइल स्पिल्स आहेत ते नद्यांमध्ये आणि समुद्रांमध्ये बऱ्याचशा कारणांमुळे निर्माण होतात. This crude oil is highly toxic to the flora and fauna of the aquatic environment. आणि हे जे काही क्रूड ऑइल्स आहेत तर ते हायली टॉक्सिक आहेत. का हायली टॉक्सिक आहेत? कारण त्या पाण्याच्या खाली एक आपल्यासारखी ओव्हरऑल सृष्टी आहे. म्हणजे बघा, आपण ह्युमन बिईंग्स आहोत, प्लांट्स आहोत, अदर ॲनिमल्स आहोत. मग तशाच पद्धतीचं जे काही एन्व्हायरमेंट आहे किंवा तशाच पद्धतीची लाईफ सायकल म्हणा, ती वॉटरच्या खाली सुद्धा असते. त्यांना आपण ॲक्वाटिक एन्व्हायरमेंट म्हणतो. तर त्यांच्या जीविताला धोका असतो, त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी येतात. By using mechanical means, the oil spill can be removed, but this is very difficult. मेकॅनिकल मीन्स वापरून आपण हे ऑइल स्पिल काढू शकतो, पण हे खूप कठीण आहे. मग त्यावरती आपण एक बायोलॉजिकल रिमेडी सुचवली, बायोलॉजिकल उपाय त्या ठिकाणी केला. विच वॉज द रिमेडी? काय उपाय होता तो? बघा, the biological way to remove this pollution is done by using culture of microbes like Pseudomonas species and Alganoborax borgumensis. तर जे काही बायोलॉजिकल वे आहे कशाची, की हे जो काही पोल्युशन आहे तो रिमूव्ह करण्याची एका कल्चर सारखं मायक्रोब्सच्या सुडोनोमस स्पीसीज आहे, अल्गॅनोबोरॅक्स ब्रोक्युमेन्सिस नावाचे स्पीसीज आहे. तर यांच्या मदतीने आपण जो काही आपला ऑइल स्पिलअप झालेला आहे वॉटरमध्ये तर तो रिमूव्ह करू शकतो. They have ability to destroy the pyridines and other chemicals present in the hydrocarbons. तर हायड्रोकार्बन मध्ये असणारे जे काही अदर पिरिडिन्स आहेत किंवा हायड्रोकार्बन्स चे असणारे प्रोडक्ट्स आहेत तर ते टोटली त्यांच्यामध्ये ब्रेकआउट करण्याची ॲबिलिटी असते, क्षमता असते. They are therefore released at the place of the oil spills to clear them. आणि म्हणूनच हे मायक्रोब्स कुठे सोडले जातात? तर ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होत आहेत तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते जे काही तेलाचे तवंग आहेत पसरलेले असतात तर त्या ठिकाणी सोडले जातात. These bacteria are called hydrocarbonoclastic bacteria HCB, which decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon with oxygen. तर हे जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणतो, जे डिकम्पोज करतात कशाला? हायड्रोकार्बन्सला, आणि त्याच्यामध्ये रिएक्शन करून त्याचं कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कन्वर्जन सुद्धा करतात. In this process, CO and water are formed. In this way, the oil spills are clean. आणि अशा पद्धतीने जे काही ऑइल स्पिल्स आहेत म्हणजे पाण्यावर सांडणारे जे काही तेलाचे तवंग आहेत तर ते सुद्धा स्वच्छ केले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा, हाऊ कॅन द सॉइल पोल्यूट बाय ऍसिड रेन बी मेड फर्टाईल अगेन. ऍसिड रेन हा सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंट मधला एक ज्वलंत प्रश्न आहे जो की दिवसेंदिवस वाढतोय. तर बघा, आपण म्हणतो की ऍसिड रेन मुळे बऱ्याचदा जी काही जमीन आहे तर ती जमीन नॉन फर्टाईल होते, त्याच्यातली सुपीकता कमी होते. मग आता ऍसिड रेन झालेला आहे पण तरी सुद्धा आपल्याला जी काही जमीन आहे तर त्याला परत फर्टाईल बनवायची आहे. तर अशा प्रसंगी आपण काय करायला हवं? याचं उत्तर बघा, द सॉइल पोल्यूट बाय द ऍसिड रेन इज मेड फर्टाईल अगेन बाय युजिंग बॅक्टेरिया. जी काही सॉइल पोल्यूट झालेली आहे ऍसिड रेन मुळे तर ते परत फर्टाईल बनवणं बॅक्टेरियाचा वापर करून. Acidophilus species and Acidobacillus ferredoxins bacteria which have the capacity to use sulfuric acid as their energy source. तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अशा काही स्पीसीज आहेत जे त्यांचा एनर्जी सोर्स म्हणून सल्फर वापरतात. Since this sulfuric acid is present in the acid rain, तर सल्फ्युरिक ऍसिड हा ऍसिड रेन मध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. मग हे जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते राईट चॉईस असतील, हे जे काही ऍसिड रेन असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी. इन दिस वे बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ऍसिड रेन, मेकिंग द सॉइल फर्टाईल अगेन. तर अशा पद्धतीने जे काही बॅक्टेरिया आहेत ते कंट्रोल करू शकतात काय? सॉइल पोल्युशन. त्याच्यामुळे ऍसिड रेनमुळे झालेलं सॉइल पोल्युशन ते कंट्रोल करू शकतात आणि जमिनीला, मातीला परत फर्टाईल म्हणजे सुपीक बनवतात. त्यानंतर नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जे काही बायोपेस्टिसाइड्स आहेत तर त्यांचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा काय काय महत्त्व आहे. By using the biopesticides, the problem of soil pollution does not exist.
Otherwise, by using chemical pesticides and fertilizers, there is large scale soil pollution. जे काही बायोपेस्टिसाइड्स आहेत, तर जे काही प्रॉब्लेम आहे सॉइल पोल्युशनची, तर त्याच्यामुळे ती कुठेतरी नष्ट होईल आपण जर बायोपेस्टिसाइड्स वापरले तर. अदरवाईज जे काही केमिकल पेस्टिसाइड्स आहेत किंवा फर्टिलायझर्स आहेत, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचं प्रदूषण होतं, मृदेचं प्रदूषण होत आहे. When chemical pesticides are used in agriculture, there is contamination of soil by फ्लोरोअसेटामाइड लाईक केमिकल्स. जे काही केमिकल पेस्टिसाइड्स आहेत, जे की ऍग्रिकल्चर मध्ये वापरले जातात, तर त्यांच्यामध्ये कंटॅमिनेशन आहे जे की सॉइल मध्ये होतं, दॅट इज फ्लोरोअसेटामाइड केमिकल्स त्याच्यामध्ये तयार होतात. त्यानंतर नेक्स्ट, these are harmful to other plants, animals as well as for human beings as they cause skin disease in us. आता हा जो काही फ्लोरोअसेटामाइड केमिकल आहे, तर ते हार्मफुल आहे कशासाठी, प्लांटसाठी, ॲनिमलसाठी आणि त्याचबरोबर ह्युमन बीइंगसाठी सुद्धा. तर ह्युमन बीइंग्स मध्ये वेगवेगळे स्किन डिसीजेस होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, बाय युजिंग बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन द पेस्ट अँड पॅथोजन्स कॅन बी डिस्ट्रॉयड. Such toxins are directly incorporated in the plant materials. हे जे काही बॅक्टेरियल किंवा फंगल टॉक्सिन्स आहेत, तर यामध्ये पेस्ट आणि पॅथोजन्स त्यांना डिस्ट्रॉय करू शकतात. जे काही टॉक्सिन्स आहेत, तर ते डायरेक्टली प्लांट मटेरियल मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. द बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन कॉल्ड स्पिनोसॅड अँड बायोपेस्टिसाइड. आणि या ओव्हरऑल प्रोसेस मध्ये फर्मेंटेशन प्रक्रिया होते आणि त्याचेच प्रोडक्ट म्हणजे स्पिनोसॅड, जो की एक पेस्टिसाइड आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, दॅट इज क्वेश्चन ई. Which are the reasons for increasing popularity of probiotic products? मार्केटमध्ये प्रोबायोटिक्स प्रोडक्ट सध्या खूप मागणी, प्रचंड प्रमाणात त्याची मागणी आपण पाहतो. तर मग हे अचानकपणे या प्रोबायोटिक्स पदार्थांची मागणी वाढण्याचं किंवा ते अचानकपणे फेमस होण्याचं कारण काय? याचं उत्तर बघा आता. प्रोबायोटिक सबस्टन्सेस आर मोस्टली मिल्क प्रोडक्ट्स कंटेनिंग लाईव्ह बॅक्टेरिया. Such probiotics are very good for health. जे काही प्रोबायोटिक सबस्टन्सेस आहेत, ते मोस्टली मिल्क प्रोडक्ट्स पासून बनलेले असतात, ज्याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया असतात. तर हे प्रोबायोटिक्स आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. The useful colonies of bacteria are produced in the alimentary canal of the human beings due to the probiotics. आता या प्रोबायोटिक्स मुळे ह्युमन बीइंग्सचे जे काही एलिमेंटरी कॅनल आहे, तर त्यामध्ये बॅक्टेरियाच्या कॉलनीज निर्माण केल्या जातात. प्रोबायोटिक्स डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स लाईक क्लोस्ट्रिडियम फ्रॉम अवर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. जे काही प्रोबायोटिक्स आहेत, तर ते डिक्रीज करतात काय, पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. मग वेगवेगळे जे काही आपल्यासाठी घातक असणारे मायक्रोब्स आहेत, जे की आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये असतील, तर त्यांची संख्या कमी करण्याचं काम, ज्यामध्ये क्लोस्ट्रिडियम असतो, जो की आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये असतो, विच इज अ हार्मफुल बॅक्टेरिया. त्यानंतर नेक्स्ट, द इम्युनिटी इज एनहान्स्ड ड्यू टू रेग्युलर इनटेक ऑफ प्रोबायोटिक इन द डायट. द इल इफेक्ट्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म ड्यूरिंग मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर reduced by the probiotics. Next बघा, if someone take the antibiotic treatment, then his or her useful intestinal bacterial flora becomes inactive or is eradicated. In such cases, probiotics restore the bacterial flora and make the person well again. एखाद्या व्यक्तीनं जर अँटीबायोटिकची ट्रीटमेंट घेतली किंवा तर त्या व्यक्तीच्या इंटेस्टाइन मधले जे काही प्रोबायोटिक किंवा युजफुल बॅक्टेरिया आहेत, तर त्यांची संख्या कमी होते आणि त्यांना मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी काय केलं जातं, तर त्या ठिकाणी प्रोबायोटिक्स वापरले जातात आणि त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारे जे काही मायक्रोब्स आहेत, तर ते परत त्यांच्या पोझिशनला येतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन एफ. How the bread and other products produced using baker's yeast are nutritious. जे काही ब्रेड आहे किंवा अदर प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये बेकर्स ईस्ट आपण वापरतो, तर ते न्यूट्रिशियस असतं का, कशा पद्धतीने ते न्यूट्रिशियस आहे? आता याचं उत्तर बघा. इन ऑर्डर टू मेक द ब्रेड अँड द बेकर्स ईस्ट, Saccharomyces cerevisiae is added to the flour for the fermentation process.
सॅक्रोमायसिस सर्वेसी हे ऍड केलं जातं फर्मेंटेशन प्रक्रियेसाठी, त्याच्या कशामध्ये, पिठामध्ये, त्याच्या डो मध्ये. In commercial bakery, compressed yeast is used, while in domestic settings, dry nuclear form of yeast is used. तर कमर्शियल बेकरीमध्ये कॉम्प्रेस्ड यूज वापरला जातो आणि डोमेस्टिक म्हणजे घरच्या वापरण्यासाठी आपण ग्रॅन्युलर फॉर्म ऑफ ईस्ट वापरतो. The flour prepared by using commercial yeast contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. आता कमर्शियल ईस्ट असतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे युजफुल कॉन्टेंट्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात किंवा विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात. The anaerobic fermentation also increases the nutritive content of the flour. जो काही अनएरोबिक फर्मेंटेशन आहे तर तो सुद्धा काय करतो, न्यूट्रिटिव्ह कॉन्टेंट ऑफ द फ्लोर वाढवतो. ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम्स न्यूट्रिटिव्ह. मग यामुळे जो काही ब्रेड आहे किंवा अदर प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये जो काही ईस्ट आहे तर तो खूप न्यूट्रिटिव्ह बनतो. त्यानंतर नेक्स्ट, विच प्रिकॉशन्स आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट. आता घरगुती जे काही वेस्ट असतं, कचरा असतो, तर त्याचं प्रॉपर डिकम्पोजिशन करण्यासाठी आपण काय काय काळजी घेणं गरजेचं आहे. उत्तर बघा, द डोमेस्टिक वेस्ट शुड बी प्रॉपरली सेग्रीगेट इनटू बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. तर जे काही आपला घरगुती कचरा आहे त्याला मुख्यतः आपण दोन भागांमध्ये विभागावं, म्हणजे बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल असे पदार्थ ज्यांचं विघटन होतं आणि असे पदार्थ ज्यांचं विघटन होत नाही. कॉमनली बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड वेट अँड ड्राय गार्बेज रेस्पेक्टिव्हली. आणि बायोडिग्रेडेबल मध्ये परत दोन प्रकार पडतात, दॅट इज वेट अँड ड्राय गार्बेज. नेक्स्ट, आफ्टर सेग्रिगेशन these waste should be stored separately into two different containers. The non-biodegradable substances should be either reused or sent for recycling. The biodegradable substances are decomposed naturally. त्यानंतर नेक्स्ट बघा, the decomposition process can be done at household level, 2 in a part or a tank. This decomposition will yield a rich manure. The pot should be covered by the thin layer of soil and it should be kept in a dark but airy place. आपण घरच्या घरी आपला जो काही घरगुती कचरा आहे तर त्यापासून सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं उत्तम असं खत तयार करू शकतो. The non-biodegradable things such as plastic articles, glass pieces, metal objects, unused medicines, e-waste should never be thrown in wet waste. The toxic substances and the insecticide, if added to wet waste, will never allow the natural decomposition process. Therefore, only after taking proper precautions, we can aim at proper decomposition for domestic waste. तर बरेच वेळेला या वेस्ट प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे आता घरगुती वेस्ट आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मायक्रोब्स असतात, नॉन बायोडिग्रेडेबल थिंग्स असतात. त्यामध्ये बघा, काचांचे तुकडे, प्लास्टिकच्या वस्तू असतात बऱ्याचशा तुटलेल्या, मेटल ऑब्जेक्ट्स असतात, न वापरलेले मेडिसिन्स असतात, ई वेस्ट असतात, वेट ओला कचरा असतो. तर हे जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत तर त्याला आपण ओल्या किंवा सुक्या कचऱ्यासोबत ऍड केलं तर ती जी काही नॅचरल डिकम्पोजिशन प्रोसेस आहे ती कधीच होत नाही आणि त्या ठिकाणी तो कचरा तसाच राहतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हाय इट इज नेसेसरी टू बॅन द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. जे काही प्लास्टिक बॅग्स आहे तर त्याचा वापर करणं कुठेतरी त्याच्यावरती बंदी घालायला हवी असं का, त्यामागचं कारण बघा. प्लास्टिक इज अ नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. इट कॅनॉट बी डिग्रेड back into the original constituents. It remained just like that for many hundred of years. It causes solid waste pollution in any environment wherever it is thrown indiscriminately. If burnt, it releases very toxic gases. If dumped in landfills, it obstructs the other decomposition processes. तर यामध्ये बघा, जे काही प्लास्टिक आहे, जे की नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, तर त्याला आपण डिग्रेड बॅक करू शकत नाही, त्याच्या ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये आपण त्याला आणू शकत नाही, पण तो बराचसा वेळ तसाच राहतो एन्व्हायरमेंट मध्ये आणि त्याच्यापासून वेगवेगळे गॅसेस त्या ठिकाणी हजारो वर्ष रिलीज होतात कारण तो नॉन डिग्रेडेबल आहे.
आणि जर आपण त्याला जमिनीमध्ये डंप केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जी काही डिकम्पोजिशन प्रोसेस आहे ती होत नाही. Plastic thrown in water bodies, it causes harm to aquatic life. Cattle graze on the plastic unknowingly and are killed by as it clogs inside the air elementary canal. The gutters and rainwater drains get clogged due to plastic bags and this causes city to submerge in water during heavy rains. आता जमिनीत डंप केलं तर जे काही जमीन आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत, जमिनीची सुपीकता नष्ट होते. जर पाण्यामध्ये टाकलं तर पाण्यामधले जे काही जलचर आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, तर त्या ॲक्वॅटिक ॲनिमल्स मध्ये काय होतंय तर त्यांचं जे काही आरोग्य, त्यांची जे काही लाईफ आहे ते धोक्यात येत आहे. त्याचबरोबर जे काही जनावर असतात ते चरत असतात बऱ्याच वेळेला, तर चुकीने म्हणा, अजाणतेपणाने त्यांच्या पोटामध्ये जर हे प्लास्टिक बॅग्स गेल्या तर त्यांची एलिमेंटरी कॅनल क्लॉग होते. त्या ठिकाणी एलिमेंटरी कॅनल चुकून त्यांची पॅक होते आणि त्या ठिकाणी त्यांची डेथ होते. त्याच पद्धतीने गटारमध्ये किंवा मग जे काही डम्प्स असतात तर त्या ठिकाणी जर आपण प्लास्टिक बॅग्स टाकल्या तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होते. Nowadays, the fishermen get more than half the plastic if they cast net in the sea. आता आपण जर सध्या बघितली सध्याची परिस्थिती, समुद्रात जर आपल्या मासेमारी करणाऱ्या बांधवांनी नेट टाकली, जाळी टाकली तर त्या माशांपेक्षा जास्त त्यांना अर्धा तर प्लास्टिक मिळतोय. People use the plastic bags indiscriminately without any thought towards their environmental impact. लोक एन्व्हायरमेंटचा कसल्याही प्रकारे विचार न करता अगदी अमर्यादपणे प्लास्टिकचा वापर करत आहेत. There are better alternatives for plastic bags such as cloth bags which can be reused again and again. तर प्लास्टिक बॅगला पर्याय सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये बघा क्लोथ बॅग आहे जी की आपण परत परत वापरू शकतो, म्हणून त्याला ॲब्सोल्युटली नेसेसरी टू बॅन द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. आणि आपण प्लास्टिक बॅग्स वापरण्यावरती टोटली आपण बॅन करायला हवं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोइंग कॉन्सेप्च्युअल पिक्चर. आता हा पिक्चर एका डायग्रामच्या स्वरूपात तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, त्याला आपण साध्या सरळ स्वरूपात मांडलेलं. ओके, तर याचा आन्सर बघा. सीवेज आफ्टर प्रोसेसिंग, आन्सर क्लीनिंग, यूज ऑफ स्लरी ॲज फर्टिलायझर्स, सेफ वॉटर, बायोगॅस प्लांट. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, गिव्ह सायंटिफिक रिझन्स, म्हणजेच शास्त्रीय कारणे द्या. त्यामध्ये बघा, ए, यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स हॅज बीन इन्क्रीज्ड इन इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. जे काही म्युटंट स्ट्रेन असतात तर ते इन्क्रीज केले जातात कुठे, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये. असं का, त्यामागचं सायंटिफिक रिझन काय? बाय युजिंग इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी द कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इज डन. इन सच एक्सपेरिमेंट्स various economic, social and environment related process and products are included. Various processes using different microbes are done. In this fermentation process are used to make bread, cheese, wines, enzymes, nutrients, etc. Different types of antibiotics are also made by using process of industrial microbiology. In pollution control and solid waste management, the industrial microbiology becomes helpful. In farming too, biotechnology is used to produce BT crops. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, कमर्शियल यूज आपण मायक्रोब्सचा सध्या करतोय, वेगवेगळे प्रयोग आपण त्या ठिकाणी करतोय. सोशल आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड प्रोसेसेस आपण त्या ठिकाणी करतोय, ज्याच्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट्सचा समावेश होतो. तर व्हेरियस प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मायक्रोब्स असतात. जे काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ब्रेड असेल, चीज असेल, वाईन्स असतील, एन्झाईम्स असतील किंवा न्यूट्रिएंट्स असतील, तर ते सुद्धा आपण या मायक्रोब्सच्या मदतीने बनवतो. वेगवेगळे प्रकारचे अँटीबायोटिक्स आहेत ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण तयार करतो. पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी, एवढंच नव्हे तर बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण शेतीमध्ये सुद्धा बरीचशी प्रगती दिवसेंदिवस करत आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, एन्झाइम्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेस आर मिक्स्ड विथ डिटर्जंट्स. जे काही एन्झाइम्स आहेत जे की मायक्रोबियल प्रोसेस द्वारे मिक्सअप केले जातात डिटर्जंट्स मध्ये, तर असं का, त्यामागचं सायंटिफिक रिझन काय बघा. When detergents are mixed with microbial enzymes, they start working more efficiently. The cleaning process takes place at lesser temperatures.
Therefore, for better results, enzymes obtained by microbial process are mixed with detergents. आपले जे काही डिटर्जंट्स असतात त्याच्यामध्ये थोडेसे ब्ल्यू कलरचे डॉट्स असतात, काही ठिकाणी काही डिटर्जंट्स मध्ये ऑरेंज कलरचे, काही थोडेसे येलोइश कलरचे डॉट्स असतात, छोटे छोटे वेगवेगळे पार्टिकल्स असतात, तेच आपले एन्झाईम्स असतात. मायक्रोबियल प्रोसेसद्वारे ते ऑब्टेन केले जातात, ज्यामुळे डिटर्जंटची जी काही कार्यक्षमता आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढते. त्यानंतर नेक्स्ट बघा, मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटॅलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. आज आपण पाहतो की केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात केमिकल कॅटॅलिस्टच्या ऐवजी. असं का? याचं उत्तर बघा. Instead of using chemical catalyst in the chemical industry, using microbial enzymes is beneficial for the following reason. खालील देण्यात आलेली जी काही कारण आहेत तर त्याच कारणांसाठी आपण केमिकल कॅटॅलिस्टला सोडून मायक्रोबियल एन्झाईम्स कडे आज वळतोय. फर्स्टली, microbial enzymes are active at low temperature, pH and pressure. Due to this property, the energy itself, the costlier erosion proof instruments need not to be used. आता आपण जर मायक्रोबियल एन्झाईम्स वापरतोय तर त्या ठिकाणी आपल्याला इरोजन फ्री इन्स्ट्रुमेंट वापरण्याची गरज पडत नाही. पण त्या उलट जर आपण केमिकल कॅटॅलिस्ट वापरतोय तर त्या ठिकाणी आपल्याला इरोजन फ्री इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतात. The enzymatic reaction, the unnecessary byproducts are not formed as the reactions are highly specific. जे काही रिएक्शन्स असतात तर ते हायली स्पेसिफिक असतात, त्यामुळे जे काही बायप्रोडक्ट्स आहेत तर ते फॉर्म होत नाही. The expenses on purification of the products are minimized as no unnecessary products are formed. तर आपल्याला गरजेचे नसलेले प्रोडक्ट्स त्या ठिकाणी तयार होत नाहीत आणि म्हणूनच त्या ठिकाणी बघा की जे काही प्युरिफिकेशनचा खर्च आहे, एक्सपेन्स आहे, तो त्या ठिकाणी वाचवला जातो. Lastly, the elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused again. आणि एलिमिनेशनचा म्हणा, डिकम्पोजिशनचा जो काही खर्च असतो वेस्टचा, तर तोही कुठेतरी अवॉइड केला जातो आणि म्हणूनच जे काही एन्झाईम्स आहेत ते आपण परत वापरतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द फॉलोइंग कॉन्सेप्च्युअल पिक्चर विथ रेस्पेक्ट टू युजेस. आता हाही क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इन द फॉर्म ऑफ डायग्राम दिलेला, तो आपण साध्या सरळ स्वरूपात मांडलेला. तर झांतम गण कशा कशामध्ये प्रेझेंट असतो बघा, टूथपेस्ट, पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड, टेक्सटाईल पिगमेंट्स, हाय क्वालिटी पेपर मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पण अशाच पद्धतीचा आहे. काय म्हणतो बघा, कंप्लीट द फॉलोइंग कॉन्सेप्च्युअल पिक्चर रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या संबंधित असणारा हा जो काही पिक्चर आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. यामध्ये बघा, मायक्रोब्स, ऑइल स्पिल्स, बायोफ्युल्स, सीवेज ट्रीटमेंट, लँड फिलिंग, बायोगॅस अँड कंपोस्टिंग, मायक्रोबियल इनोक्युलेंट, बायोपेस्टिसाइड्स. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन नंबर 8, आन्सर द फॉलोइंग, म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट, व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन कंपोस्ट प्रोडक्शन. कंपोस्ट प्रोडक्शन साठी मायक्रोब्सचा रोल काय? यामध्ये बघा, मायक्रोब्स कॅन ब्रिंग अबाउट नॅचरल डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाउंड्स. जे काही मायक्रोब्स आहेत तर ते नॅचरल डिकम्पोजिशन करू शकतात ऑर्गॅनिक कंपाउंड्सचं. ड्युरिंग द बायोडिग्रेडेशन, सम बॅक्टेरिया अँड फंगी bring about such decomposition and release the inorganic nutrients back into the nature. Compost is formed in such a way by recycling process. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल विथ पेट्रोल अँड डिझेल. आज आपण पाहतो की पेट्रोल आणि डिझेल मध्ये आपण जवळपास 20% तरी इथेनॉल मिक्स करतो. तर त्याचे फायदे काय किंवा त्यामागचे नेमकं कारण काय? तर बघा, when only diesel or petrol is used as fuel, there is increased air pollution. Moreover, since these are non-renewable and non-exhaustible fuels, they will be finished in next some years. When petrol and diesel is mixed with ethanol, the proportion of carbon dioxide, carbon monoxide, and hydrogen which are emitted in the atmosphere becomes lesser. The particulate pollutants which otherwise are emitted through combustion of petrol diesel do not get formed when fuels are mixed with ethanol. By adding ethanol to the fuels, the cost of expensive petrol diesel also becomes less and ethanol burns more efficiently. Hence, ethanol is mixed with petrol and diesel.
पेट्रोल आणि डिझेलमुळे काय होतं, जेव्हा ते जळतात तर त्यांच्यापासून स्मोक इमिट होतो. पण इथेनॉल हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, तो कुठल्याही प्रकारचा स्मोक किंवा कोणत्याही प्रकारचं पोल्युशन निर्माण करत नाही आणि म्हणूनच ते आपण वापरतो. त्यानंतर नेक्स्ट, विच प्लांट्स आर कल्टिवेट टू ऑब्टेन द फ्यूल. तर फ्यूल मिळवण्यासाठी आपण कोणते कोणते प्लांट्स कल्टिवेट करायला हवेत, म्हणजे त्यांची आपण पिकं घ्यायला हवीत. द इथेनॉल इज ऑब्टेन फ्रॉम व्हीट, maize, beet, sugarcane and molasses of sugarcane. For biodiesel, the soybean, repressed jatropha, mahua, flax, mustard, sunflower, palm, jute and some types of algae are cultivated. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, which fuels are obtained from biomass. बायोमास पासून कोणते कोणते फ्युल्स ऑब्टेन केले जातात. फर्स्टली बघा, from biomass, the biogas and biodiesel are mainly obtained. The biogas is obtained from dung of cattle. The fermentation of cattle dung gives rise to methane. From methane, methanol is obtained. Ethanol is obtained from molasses of sugarcane. Some crops also give ethanol. In some countries, special crops are cultivated for biodiesel. त्यानंतरचा या एक्सरसाइज मधला शेवटचा प्रश्न, शेवटचा क्वेश्चन, दॅट इज हाऊ डज द ब्रेड बिकम स्पॉन्जी. आपण डे टू डे लाईफ मध्ये सातत्याने ब्रेडचा वापर करतो, मग तो जो काही ब्रेड आहे तो इतका स्पॉन्जी, इतका फुलका कसा बनतो. त्याचं उत्तर बघा, when the dough for bread is prepared, the baker is, that is Saccharomyces cerevisiae, added to it. This yeast is carries out anaerobic fermentation. This results in formation of carbon dioxide and ethanol. The carbon dioxide form tries to escape out of the flour and thus the dough rise. When such dough is baked, it produces spongy bread. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला जो काही आजचा एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. तर या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने जे काही ऑदर चॅप्टर्स आहेत, त्यांचे एक्सरसाइज आहेत, तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.